आणि यानंतर बातमी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यासंदर्भातली। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे। यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या पक्षानं दावा सांगितलाय। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। अशातच सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाकडे अंगुली निर्देश करत विरोधकांना जोरदार चिमटा काढलाय। विरोधी पक्षनेते पदाची माळ कुणाच्या गळ्यात? विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंची सेना आग्रही। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव दोघांची नावं चर्चेत। विधिमंडळाचं दुसरं आणि सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे। या अधिवेशनात महायुती सरकार राज्याचा अर्थसंकल्प मांडेल, तर दुसरीकडे विरोधी बाकांवरती असलेल्या महाविकास आघाडीतली बिघाडी काही थांबताना दिसत नाहीये, कारण अजूनही विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत एकमत झालेलं नाही। शिवसेनेकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसची आमदारांची संख्या 16 इतकी आहे, तर राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। सद्यस्थितीत महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मात्र ठाकरेंच्या पक्षानं विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची तयारी केल्याचं दिसतंय। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला दावा मांडणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे। खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहेत, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाड असायला पाहिजे, आणि ते या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करतात। दरम्यान विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत एकमत झालेलं नाही। ठाकरेंच्या पक्षात विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे या दोघांची नावं रेसमध्ये आहेत। आदित्य ठाकरे यांच्या रूपानं एक तरुण विरोधी पक्षनेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा पक्षाला फायदाही होऊ शकतो, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही नेत्यांचं मत आहे। मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरेंच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे, तर इकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते विधानसभेत आहेत। त्यामुळे तुलनेनं कमी अनुभव असलेल्या आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोधाची शक्यता आहे। अशा स्थितीत कोकणातले ठाकरेंच्या पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचं नाव या पदासाठी पुढे येऊ शकतं। मात्र काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी नाराजीचा सूर आळवलेला, ही बाब त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कुणाचं नाव पुढे करते याची उत्सुकता असेल। महायुती मात्र विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं महाविकास आघाडीची कोंडी करण्याच्या तयारीत आहे। विरोधी पक्षनेता निवडीचे सर्वाधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेला चिमटा काढलाय। विरोधी पक्षनेते बनायला किती संख्या पाहिजे? संख्याबळ असावं लागतं की नाही लागतं? म्हणून त्या कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही, हा अधिकार तरी अध्यक्षाचा आहे। अध्यक्ष काय निर्णय घेतील हा भाग वेगळा आहे, पण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेमध्ये त्या कोणत्याच पक्षाचा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून दावा दाखल करणे किंवा दावा करणे, तरी एवढं करून सुद्धा ज्या महाविकास आघाडीबरोबर हे आहेत ते यांना सपोर्ट करायला तयारच नाहीत। विधानसभेत महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळाच्या 10% आमदार संख्या नसल्यानं विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती करता येत नसल्याची चर्चा आहे। तीनही पक्षांपैकी कुणाचकडे 28 आमदारही नाहीयेत। अजून तरी कोणत्याच पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करत निवडीसंदर्भात पत्र दिलं नाही, असं विधानसभा अध्यक्ष कार्यालयानं स्पष्ट केलंय। दरम्यान काँग्रेसचाही विरोधी पक्षनेते पदावर डोळा आहे। आता अधिवेशन सुरू व्हायला अवघे काही तासच शिल्लक असताना विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।